तर यानंतरची बातमी आहे राजापूरमधून शिवसेनेचं राजापूर इथे शक्ती प्रदर्शन आहे। शिवसंकल्प अभियानाचा राजापूरमधून शुभारंभ होणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत या शिवसंकल्प अभियानामधून काही घोषणा होणार का अशी जोरदार चर्चा आता रंगलेली आहे। शिवाय किरण सामंत यांच्या संभाव्य उमेदवारीची घोषणा होणार का याची देखील उत्सुकता आहे। शिवसेना सोमवारी राजापूर इथे शक्ती प्रदर्शन करणार आहे, तर यासाठी सिंधुदुर्गमधून हजारो कार्यकर्ते सभेमध्ये सहभागी होणार आहेत। शिवसंकल्प अभियानाचा शुभारंभ हा राजापूरमधून केला जाणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित असणार आहेत। शिवसंकल्प अभियानाची जोरदार तयारी राजापूरमध्ये सुरू आहे। शिवसंकल्प अभियानाचा राजापुरातून शुभारंभ होणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजापूरमध्ये उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसंकल्प अभियानाचा शुभारंभ राजापूरमध्ये होणार आहे। राजापूरमध्ये याची जय्यत तयारी झालेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या शिवसंकल्प अभियानाला सिंधुदुर्गमधून हजारो कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। राजापुरातून शिवसंकल्प अभियानाला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होणार आहे। तर या संदर्भात दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। राजापूरला खुद्द राजापूर शहरातली लोक एवढी इच्छुक आहेत। त्यानंतर आमचा खारेपाटणसारखा भाग आहे जो रत्नागिरीला टेकून आहे, राजापूरच्या जवळून आहे, तिथं मोठ्या प्रमाणात नागरिक हे स्वतःहून मुख्यमंत्री महोदयांच्या मीटिंगला जात आहेत। अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे उद्याचा मेळावा हा मोठा मेळावा होईल आणि त्याच्याचबरोबर शिवदूत ही जी त्यांची लाडकी योजना आहे त्याला सुद्धा गती मिळेल। आमच्या पक्षाची मेंबरशिप चालू आहे त्याला गती मिळेल आणि एक चांगलं वातावरण संपूर्ण कोकणामध्ये निर्माण होईल। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी, पाहूयात। मिशन 48 अंतर्गत शिवसंकल्प अभियान याचा जो शुभारंभ आहे तो कोकणातून होतोय आणि यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे इथे दाखल होणार आहेत। मी आता रांतळे या भागात आहे। इथे बघितलं तर याच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे याच हेलिपॅडवर उतरणार आहेत। इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। अपेक्षित आहे 12 पर्यंत हे मुख्यमंत्री दाखल होतील आणि या संदर्भात जो पोलीस बंदोबस्त आहे तो चोख आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा इथे आहे आणि विशेष म्हणजे हा जो भाग आहे हा राजापूर भाग आहे आणि इथे जी रिफायनरी आहे त्याचे जे विरोधक आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटतील अशी शक्यता इथे चर्चांना ऊत आलाय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो शिवसेना आहे या शिवसेनेने मोठ्या प्रमाणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळावे असा त्यांचा मोठ्या प्रमाणात दावा आहे आणि आज मुख्यमंत्री या मेळाव्यातून किरण सामंत यांची उमेदवारी जाहीर करतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे आणि कोकणला कोणतं नवं पॅकेज मिळतं हे पाहणं गरजेचं आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, राजापूर, रत्नागिरी।